नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिवळच्या भाजीचे फुनके. फुनके हा खानदेशातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे. याला वाफोळे, भेंडके सुद्धा म्हणतात. थंडीत पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त असा हा बिना तेलाचा पदार्थ आहे, जो तुम्ही एकदा तरी बनवायला हवा. चला तर मग ही रेसिपी बघूया. अर्धा किलो मी चिवळची भाजी घेतलेली आहे. ते मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि सर्व पाणी मी या भाजीतलं काढून घेतलेलं आहे. आता हे मी बारीक चिरून घेणार आहे. सर्व भाजी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण फुनक्यांचा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी अशा 12-13 वाळवलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. 1 चमचा धणे घेतलेले ते सुद्धा टाकणार आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे ते सुद्धा टाकणार आहे. 15 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या त्या सुद्धा टाकणार आहे. तर याचं जाडसर वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये. फुनक्यांचं जाड वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं जाड वाटण तयार करून घ्यायचंय. फुनक्यांसाठी मी तुरीची डाळ 3 वाट्या घेतलेली होती. ते पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 4 तास मी भिजत ठेवलेली होती. त्यातलं मी आता सर्व संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. ते सुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे सुद्धा मी 4 तास भिजत ठेवलेली होती आणि त्यातलं सुद्धा मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं, त्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तूर डाळ भिजवलेली टाकून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये चण्याची डाळ सुद्धा भिजवलेली टाकणार आहे. याचं सुद्धा आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचंय. यामध्ये सुद्धा पाणी घालायचं नाहीये. हे आपलं डाळीचं वाटण तयार झालेलं आहे. असं वाटण तयार करून घ्यायचं. वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. अशी सर्व डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. वाटलेल्या डाळीमध्ये आता चिवळची भाजी आपण कापून घेतलेली होती ती टाकायची आहे. दोन कांदे मी चिरलेले घेतलेले ते सुद्धा टाकायचे आहे. चवीनुसार मीठ घालायचंय. ते संपूर्ण मिश्रण आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचंय.
संपूर्ण मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे. फुनके वाफवण्यासाठी मी इडली पात्राचा वापर करणार आहे. त्यासाठी मी या इडली पात्राला तेल लावून घेणार आहे. जे तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे फुनके तयार करून घ्यायचे आहेत. तेव्हा असे फुनके ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला इडली पात्राच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे. हे फुनके आपल्याला 25 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे. पंचवीस मिनिटं झालेले आहे. आता आपण बघूया आपले फुनके वाफवले की नाही. छान आपले फुनके वाफवले आहे. वाफवलेले फुनके आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. फुनके तयार झालेले आहे. आणि फुनके खाण्याची पद्धत अशी आहे. एका ताटामध्ये आपण 2 फुनके घ्यायचे आहे. त्यावर तेल टाकायचं आहे आणि ते फुनके मिक्स करायचं आहे तोडून. आणि त्यासोबत ताकाची कढी घ्यायची आहे. इतकी छान लागते, तुम्ही खाऊन बघा.